नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी दीपाली जोशी. आपण आज वाचत आहोत सुधा मूर्ती लिखित गोष्टी माणसांच्या या पुस्तकातील गोष्ट दुसरी, रशियामधील लग्न सोहळा. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना असते. भारतात हा लग्न सोहळा थाटामाटात साजरा करण्यात येतो. हिंदी चित्रपटांचंच बघा ना, त्यातील कथानक हे बरेचदा लग्नावरच आधारित असतं. लग्नानंतर प्रत्येकजण सुखाने राहू लागतो अशी लोकांची समजूत असते. परंतु प्रत्यक्षात मात्र जीवनातील वास्तवाला लग्नानंतरच खऱ्या अर्थाने सामोरं जावं लागतं. लग्नाचा अर्थच मुळी जमवून घेणं, समजूतदारपणा आणि दोन विभिन्न कुटुंबात आणि विभिन्न संस्कृतीत वाढलेल्या व्यक्तींच्या परस्पर संबंधातील मोकळेपणा. भारताच्या इतिहासाचा जरी विचार केला तरी विवाह या विषयावरून अनेक युद्ध घडून आलेली आहेत. लग्नासाठी लोक प्रचंड पैसा खर्च करतात, परिश्रम करतात. जुन्या काळी तर लग्न समारंभ एक आठवडा सुद्धा चालत असे. त्यानंतर ते कमी होऊन 3 दिवसांवर आले. लग्नावर इतका पैसा खर्च केला जातो की कधी कधी माणसाची आयुष्यभर साठवलेली पुंजी सुद्धा त्या कामी खर्च होऊन जाते. माणसं कर्जबाजारी होतात आणि त्यांचं उर्वरित आयुष्य त्या कर्जाची परतफेड करण्यात संपुष्टात येतं. मी मोलमजुरी करून राहणाऱ्या माणसांशी या विषयावर बरेचदा बोललेली आहे व माझ्या असं लक्षात आलं आहे की त्यांच्या आजच्या हलाखीच्या परिस्थितीला सुद्धा लग्नासाठी केलेला अवाजवी खर्चच कारणीभूत ठरलेला आहे. लग्नामध्ये मुलाला सुंदर वधू हवी असते. मुलाच्या आईची भरभक्कम हुंड्याची अपेक्षा असते, तर मुलाच्या वडिलांना चिंता असते सामाजिक प्रतिष्ठेची आणि उरलेल्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांना चिंता असते लग्नाच्या जेवणावळीची. लग्नासारख्या प्रसंगातूनच तरुण मुलं मुली एकमेकांना भेटतात. म्हातारी माणसं एकत्र जमून आपापल्या दुखण्यांची चर्चा करतात, तर स्त्रिया भारंभार दागिने घालून आणि गर्भ रेशमी साड्या नेसून मिरवतात. काही दिवसांपूर्वी रशियातील मॉस्कोला जाण्याचा मला योग आला. मॉस्को शहरात जागोजागी युद्धाची स्मारकं बांधलेली आहेत. रशियाने अनेक युद्धे जिंकलेली आहेत असे इतिहासच सांगतो. रशियन लोकांच्या दृष्टीनं ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे या युद्धाची. तसंच ही युद्ध ज्या सेनानींच्या कर्तृत्वामुळे रशियाने जिंकली त्या सेनानींची स्मारकं रशियन लोकांनी जागोजागी बांधून ठेवली आहेत. पहिलं युद्ध झालं ते पीटर द ग्रेट आणि स्वीडन यांच्यात. दुसरं युद्ध झालं ते झार अलेक्झांडर द फर्स्ट आणि फ्रान्सच्या नेपोलियन यांच्यात. तर तिसरं युद्ध म्हणजे 1945 साली हिटलरसोबत झालेलं दुसरं महायुद्ध. मॉस्को शहराच्या बरोबर मध्यभागी एक भलं मोठं उद्यान बांधण्यात आलं आहे. त्या उद्यानाचं नावच मुळी शांती उद्यान असं ठेवण्यात आलं आहे. या शांती उद्यानाच्या केंद्रस्थानी एक प्रचंड मोठा स्तंभ उभारण्यात आला असून रशियाने वेळोवेळी ज्या लढायांमध्ये भाग घेतला त्यांच्या तारखा व स्थळं त्या स्तंभावर कोरण्यात आली आहेत. या उद्यानात मोठमोठी कारंजी आहेत. उन्हाळ्यात येथे नानाविध प्रकारची नानाविध रंगांची फुलं फुलतात आणि ते दृश्य डोळ्यांना सुखावून जातं. रात्रीच्या वेळी उद्यानात दिव्यांची रोषणाई करण्यात येते. रशियन लोकांना या उद्यानाचा फार अभिमान आहे. सर्वच प्रवासी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून या उद्यानाला हमखास भेट देतात. मी ज्या दिवशी या उद्यानाला भेट द्यायला गेले तो रविवार होता. जरी उन्हाळ्याचे दिवस असले तरी पावसाचा शिडकावा चालू होता, त्यामुळे वातावरण थंड होतं. मी छत्री धरून उभी होते आणि ते मनोहर दृश्य डोळ्यात साठवत होते. अचानक माझी नजर एका तरुण जोडप्यावर पडली. त्यांचं नुकतंच लग्न झालं आहे हे तर अगदी उघडच होतं. ती मुलगी साधारण 25च्या घरातील होती. सडपातळ सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची. मुलगाही वयाने साधारण तेवढाच असावा किंवा कदाचित तिच्यापेक्षा थोडासा मोठा. दिसायला अत्यंत देखणा. त्याच्या अंगात लष्करी गणवेश होता. त्या तरुणीच्या अंगात मोती जडवलेला झालरी लावलेला पांढरा शुभ्र सॅटिनचा वधूवेश होता. तो पायघोळ चांगलाच लांबलचक होता. तिच्या मागोमाग तिच्या त्या पोशाखाचा घोळ किंचित वर उचलून 2 तरुणी चालल्या होत्या. त्या जोडप्याच्या डोक्यावर छत्री धरून
एक तरुण मुलगाही त्यांच्यासोबत चालत होता. त्या मुलीच्या हातात फुलांचा सुंदर गुच्छ होता. त्या दोघा पती पत्नीचे हात एकमेकांच्या हातात गुंफलेले होते. ते दृश्यच इतकं सुंदर होतं. त्यांचं लग्न अगदी थोड्याच वेळापूर्वी झालेलं असणार. मग या पावसात ते या उद्यानात का बरं आले असतील? मी जराशी बुचकाळ्यात पडले. त्याऐवजी त्या दोघांना एखाद्या छानशा रम्य ठिकाणी जाता आलं असतं. ते दोघंही बरोबरीने चालत त्या स्मारकाच्या चौथऱ्यापाशी गेले. त्यांनी हातातील गुच्छ स्मारकापाशी ठेवला आणि विनम्रपणे खाली मान झुकवून शांतपणे उभे राहिले. त्यानंतर ते सावकाश माघारी फिरले. एव्हाना माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. हा नक्की काय प्रकार होता? त्या जोडप्यापाशी जाऊन सरळ त्यांनाच विचारावं म्हटलं तर ते काही शक्य नव्हतं. त्यांना बहुधा इंग्रजी येत नसणार आणि मला स्वतःला रशियन येत नाही. त्यांच्याजवळ एक म्हातारा माणूस उभा होता. त्याने माझ्या साडीकडे जरा निरखून पाहिलं आणि विचारलं, तुम्ही भारतीय आहात का? मी म्हणाले, हो, मी भारतीय आहे. मी राज कपूरचे चित्रपट पाहिले आहेत. फारच छान होते. राज कपूर रशिया भेटीसाठी आला होता. मला एक हिंदी गाणं सुद्धा येतं. आवारा हूँ आवारा हूँ या गर्दिश में हूँ आसमान का तारा हूँ आवारा हूँ आवारा हूँ. तुम्हाला ठाऊक आहे, मॉस्को शहरात 3 थोर भारतीयांचे पुतळे आहेत. कोणाचे? जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी. आता आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. ह्या संधीचा फायदा घेऊन मी त्याला काही प्रश्न विचारायचं ठरवलं. तुम्हाला इंग्रजी कसं काय येतं? ओह, मी परदेशी नोकरी करत होतो ना. मला असं सांगा, हे तरुण जोडपं लग्न झाल्यावर लगेच इकडे युद्धाच्या स्मारकापाशी का आलं आहे? ओह, ती इकडची पद्धतच आहे. साधारणपणे लग्न ही शनिवारी नाहीतर रविवारी होतात. लग्न कोणत्याही ऋतूत झालं तरी एकदा रजिस्ट्रेशनच्या कचेरीत जाऊन लग्नाची नोंदणी करून सह्या वगैरे झाल्या की वधूवरांनी जोडीने जाऊन त्या शहरातील सर्व युद्ध स्मारकांना भेटी द्यायच्या असतात. आमच्या देशात प्रत्येक मुलाला किमान काही वर्ष लष्करात भरती व्हावंच लागतं. मग त्याचं पद कोणतंही असो, त्याला विवाहाच्या वेळी लष्करी गणवेश घालावाच लागतो. हे असं का बरं? हे कृतज्ञतेचं प्रतीक मानलं जातं. रशियाने आजपर्यंत ज्या काही मोठमोठ्या लढायांमध्ये भाग घेतला त्यामध्ये आमच्या वाडवडिलांनी आपले प्राण वेचले. त्यातील काही युद्ध आम्ही जिंकलो, तर काही युद्धांमध्ये आम्हाला हार पत्करावी लागली. पण त्या लोकांनी जे आत्मसमर्पण केलं ते आपल्या या देशासाठी केलं. आज ज्या शांतीने भरलेल्या स्वतंत्र रशियात आपण राहत आहोत ते आपल्या पूर्वजांच्या या समर्पणामुळे. ही गोष्ट त्या नवपरिणित जोडप्याने नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे. त्यांचे आशीर्वाद त्या जोडप्याने घेतले पाहिजेत. लग्न समारंभाच्या डामडौलापेक्षा देशप्रेम हे कितीतरी श्रेष्ठ असतं. मॉस्को शहर असो, सेंट पीटर्सबर्ग असो, नाहीतर रशियातील आणखी कोणतंही शहर असो, ही परंपरा अशीच पुढे चालत राहिली पाहिजे असा आम्हा वडीलधाऱ्यांचा आग्रह असतो. आपल्या लग्नाच्या दिवशीच त्या जोडप्याने जवळपासच्या सर्व स्मारकांना भेटी दिल्या पाहिजेत असा येथील प्रघात आहे. हे सगळं ऐकल्यानंतर माझं विचारमंथन चालू झालं. आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो? 1857च्या स्वातंत्र्य समरविषयी आम्ही त्यांना सांगतो का? 1942च्या छोडो भारत चळवळीची माहिती त्यांना देतो का? त्या अंदमान जेलमध्ये हजारो लोक एकांतवासात खितपत पडले होते व त्यांना यमसदनाला पाठवण्यात आले. त्या अंदमान जेलला एकदा भेट द्या असं आपण आपल्याकडच्या तरुण जोडप्याला सांगतो का? भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, शिवाजी महाराज, राणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या थोर व्यक्तींनी आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांची तरी आठवण काढतो का आपण? या स्त्री पुरुषांना भारत स्वतंत्र झालेला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मिळाला नाही, पण आपल्या आयुष्यातील अतीव महत्त्वाच्या दिवशी आपण त्या पुण्यात्मांचं स्मरण करतो का? साड्यांची खरेदी, दागदागिन्यांची खरेदी, जेवणावळींची तयारी आणि डिस्कोथेकमधील नाचगाणे यातच आपण गर्क असतो. माझे डोळे पाण्याने भरून आले.
खरंच किती वेगळी पद्धत आहे ना रशियातील लग्न सोहळ्याची. ही गोष्ट वाचून आपणही आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य पणाला लावलेल्या थोर व्यक्तींची ओळख आपल्या पुढच्या पिढीला सतत करून दिली पाहिजे, नाही का? तुम्हालाही असंच वाटतंय ना? मग विचार कसला करताय? संपूर्ण पुस्तक ऐकण्यासाठी लगेच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सर्व काही करून टाका. आणि हो, नेहमीप्रमाणेच संपूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.